नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा, जेणेकरून दुसऱ्याला पण मदत होईल. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की इंटरव्ह्यू राऊंड संपला आहे आणि तुम्हा सगळ्यांना प्रतीक्षा लागली असेल की सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट कधी लागणार आहे किंवा कधी पब्लिश होणार आहे आणि होणार आहे तर कुठे पब्लिश होणार आहे. तर मित्रांनो, सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लागत नसते. ती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जात नाही. ज्या संस्थेमार्फत जो कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे ती संपूर्ण माहिती संस्थेच्या मार्फत इंटरव्ह्यू झाल्याच्या लास्ट दिवशी एक 8 दिवसाचं ड्युरेशन असते संस्थांना की त्यांना माहिती अपलोड करायची असते की किती कॅन्डिडेट आणि कोणकोणते कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. राहिली विषय सिलेक्टेड कॅन्डिडेट आपण सिलेक्ट झालेलो आहोत की नाही हे आपल्याला कसं कळेल. तर मित्रांनो, जे संस्था चालक असतात किंवा जी संस्था असते ते पर्सनली आपल्याला कॉल करतात आणि कळवतात की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. किंवा ज्या दिवशी आपण इंटरव्ह्यूला जातो त्याच दिवशी आपलं बोलणं त्या संस्थेसोबत झालेलं असतं. जर आपल्याला सिलेक्ट केलं तर सगळी डिटेल्स ते आपल्याकडून त्याच दिवशी घेऊन घेतात आणि बोलणं पण इंटरव्ह्यूच्या दिवशीच करून घेतात. जो कॅन्डिडेट सिलेक्ट आहे तो, आणि जो सिलेक्ट नाही झाला त्यांना ते असं सांगतात की आम्ही तुम्हाला नंतर कळवू किंवा काहीतरी दुसरं कारण सांगून ते काय करतात की तुम्हाला ते सांगत नाही. तर पण रियालिटी ही आहे की ज्या दिवशी इंटरव्ह्यू असतो त्याच दिवशी आपल्याला कळते की आपण सिलेक्ट झालेलो आहोत, या संस्थेसाठी आपण सिलेक्ट झालेलो आहोत. कोणतीही लिस्ट पवित्र पोर्टलवर मित्रांनो लागत नाही. फार कमी संस्था अशा आहे की ज्या लिस्ट लावतात. 1% संस्था लिस्ट लावतात की या कॅन्डिडेटची सिलेक्शन झालेलं आहे. अदरवाईज इंटरव्ह्यूच्या दिवशीच ते सगळं बोलून घेते की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला या दिवशी यायचं आहे. तर त्या दिवशी जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असतं. मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. यामध्ये थोडेसे पण डॉक्युमेंट किंवा काही नसलं तिथेच तुम्ही बाद होसाल, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, मला कमेंट्स येत आहे की मॅडम नॉन क्रिमिलियर कधीचं लागते. तर मी माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये आधीपासूनच सांगितलेलं आहे, नॉन क्रिमिलियर तुम्हाला करंट इयरचा करंट मंथचा लागतो. म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन मार्चमध्ये केलं असेल आणि तेव्हा तुमचा नॉन क्रिमिलियर ॲप्लिकेबल असेल तेव्हा तुम्ही तो अपलोड केला, पण आता जुलै चालू आहे तर जुलैमध्ये तो मार्च 2025चा नॉन क्रिमिलियर ॲप्लिकेबल नसणार आहे. तुम्हाला जुलै 2025चा नॉन क्रिमिलियर लागेल. मित्रांनो, काढला नसेल तर लगेच काढून घ्या. एक अगदी बाय हँड नॉन क्रिमिलियर एका दिवसात पण आपण प्रयत्न केला तर आपण मिळवू शकतो. नाहीतर ऑनलाईन प्रोसेसला 8 दिवस लागते. नाहीच झालं मित्रांनो तर ॲटलिस्ट नॉन क्रिमिलियरसाठी अप्लाय करा. ती स्लिप आपल्याला मिळते, ती स्लिप संस्था चालकाला दाखवा की नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी मी टाकलेलं आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करा की प्लीज मला 8 दिवसासाठी तुम्ही वेळ द्या की हे डॉक्युमेंट मी 8 दिवसाच्या आत सबमिट करेल. जर ते ॲग्री असतील तर खूप छान मित्रांनो, नाही ॲग्री असतील तर तुम्ही त्या स्पर्धेतून बाद होसाल. काही ऑप्शन नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगते, पवित्र पोर्टल विषयी मी सगळे डिटेल्स व्हिडिओ टाकलेले आहे माझ्या चॅनलवर. तर चॅनल सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. डॉक्युमेंट्सचं पण मी टाकलेलं आहे की डॉक्युमेंटची लिस्ट टाकलेली आहे, शॉर्ट पण टाकलेलं आहे, व्हिडिओ पण टाकलेला आहे, डिटेलमध्ये टाकलेलं आहे. कळत नसेल मित्रांनो तर एकदा ते व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की संपूर्ण माहिती, डिटेल माहिती मी त्यांच्या सांगितलेली आहे.
राहिली गोष्ट आता की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच मला कमेंट करा, जेणेकरून मी त्यांचं उत्तर देईल. आणि पुढची प्रोसेस कशी होणार आहे, तर पुढची प्रोसेस प्रत्यक्षात तुम्हाला जिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलवलं जाईल तिथं जायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर अप्रुव्हल निघेल. अप्रुव्हल नंतर तुम्हाला शालार्थ ID काढावं लागेल आणि त्यावेळेस तुमचं जॉईनिंग लेटर तुम्हाला मिळेल मित्रांनो. जर तुम्हाला शालार्थ ID आणि अप्रुव्हलची माहिती हवी असेल तर त्याच्यावर नक्कीच मी व्हिडिओ बनवेल. पण मला कमेंट करा की मॅडम याची माहिती आम्हाला द्या, जेणेकरून मी व्हिडिओ बनवेल. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.